5 ऑक्टोबरची डेडलाईन सरली तरी मुंबईतले खड्डे बुजवण्यात पालिका प्रशासन पुन्हा अपयशी ठरलं। हास्यास्पद बाब म्हणजे मुंबईत फक्त 35 खड्डे असल्याचा पुनरुच्चार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए कुंदन यांनी केलाय। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सर्वपक्षांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली। गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजपसह सर्वपक्षांनी सभात्याग केला होता। त्यावेळी प्रशासनाने 5 ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती। दरम्यान गेल्या आठवड्यात जे पुलाजवळ खड्ड्यामुळे रिजवान खान नावाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता। वळत पुढच्या बातमीकडे, मुंबई आदर्श सोसायटीमध्ये 2 राजकारण्यांचे 4 बेनामी फ्लॅट्स आहेत, मात्र त्याबद्दल सीबीआयच्या अहवालात फारसा उल्लेख नाही। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयच्या अहवालावर असमाधान व्यक्त केलं। आदर्श सोसायटी प्रकरणातील याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी हा दावा केला। येत्या 16 डिसेंबर रोजी सीबीआयला नव्यानं अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। एप्रिल महिन्यात या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं ही इमारत पाडण्याचे आदेश दिले। तसंच या घोटाळ्यात जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेत।